कलिकाल भुजंग मावलीडम निकलम धर्मवेक्ष विक्लव जगतापती रंशतो तापो तीर्णश्य शिव छत्रपते जय ते जय. युद्ध करायच्या टायमाला या तोशीने जायचं. या सैन्यामध्ये जो वीरच भरलेला असायचा. ऐल फैल खैल बैल खलग में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उछलत है तारों से तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यो हलत है सरजस शिवाजी जंग जीतन चलत है सरजस शिवाजी जंग जीतन चलत है. जय श्रीराम जय शिवराय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे कचरप खालांना इथे युद्धामध्ये परास्त केलं आणि या युद्धामध्ये धनुष्यबाण याचा वापर करून सर्वात जास्त या युद्धामध्ये आपल्या वरती येणाऱ्या शत्रूला जमीनदोस्त केला असा ठिकाण म्हणजे हे उंबरखिंड. या उंबरखिंडीमध्ये आपण ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं स्मरण करतो त्यावेळेला एक गोष्ट मला प्रामुख्याने विचारूशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्म सापेक्ष होते, धर्मनिरपेक्ष होते. आपल्याला इतिहासातील काही पाऊलखुणा आपले दीपकदादा भोसले हे या एखाद्या उदाहरणावरनं किंवा एखाद्या इतिहासातील कोणत्या तरी बकरीवरून काही सारांश आहे का, काही अशी माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माभिमानी होते, ते सर्व धर्म समभाव या विचाराचे नव्हते. तर दादा कृपया काही असेल ते सांगा. तर दादा, शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य कसं हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माचं म्हणजे उद्धान करण्यास, हिंदू धर्माचं संवर्धन करण्यासाठी कसं घालवलं, तर त्यांचे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण लिहिलेलं आहे. त्या बुधभूषणमध्ये संभाजी महाराज पहिल्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये सांगतात, कलिकाल भुजंग मावलीडम निकलम धर्मवेक्ष विक्लव जगतापती रंशतो तापो तीर्णश्य शिव छत्रपते जय ते जय. म्हणजे या कलियुगामध्ये यवनी रूपी आक्रमणाच्या सर्पाच्या विळख्यात अडकून हिंदू धर्माला जी विकलांगता आलेली आहे, जो हिंदू धर्म मोडकळीस आलेला आहे, त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि समस्त रयतेचे दुःख दूर करण्यासाठी जगताचे स्वामी म्हणून अवतार घेतलेले, आपण शिवाजी महाराजांना देवांचा अवतार म्हणतो, लोक नाव ठेवतात, पण संभाजी महाराज स्वतः म्हणतात जगताचे स्वामी म्हणून अवतार घेतलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो, जय जयकार असो. एवढं छान मध्ये संभाजी महाराज सांगितलंय. जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आता छंद तुम्ही दीपकदादांनी आपल्याला जो काही एक बुधभूषण मधला एक जो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी बुधभूषणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही या बुधभूषण ग्रंथामध्ये काय आहे जी त्यांनी लिहिली होती. म्हणजे स्वतः छत्रपती संभाजी महाराज आपल्या पित्याच्या बद्दल एक देवाचा अवतार म्हणून या पृथ्वीतलावरती अवतरल्यानंतर त्यांनी आपल्या धर्म स्थापनेसाठी जे काही युद्ध केले, जे काही नीती वापरली, ती सगळी ही आपल्या धर्म संरक्षणासाठी होती. हे यातून स्पष्ट आपल्याला समजतंय. एखादा आणखीन असा काही दाखला तुम्ही देऊ शकता का? हा, बुधभूषण मध्ये 11वा एक श्लोक आहे पहिल्या ग्रंथातील. त्याच्यामध्ये संभाजी महाराज आपल्या वडिलांचं कर्तव्य, वडिलांची महती सांगताना संभाजी महाराज लिहितात, एना शुनितले कला विकले बुधा अवतारम गते गोपाले खिलवर्ण धर्मनिचिये म्लेंचे समासाधिते भूयस्तत्व तत्वत परिपालनाय सकळ जित्वा सुरद्वैशिना स्वे स्वे वर्णपते चिरेन विहिता विप्रादी वर्णो प्रणात. म्हणजे ह्या श्लोकात शिवाजी महाराजांची माहिती सांगताना संभाजी महाराज म्हणतात एना शोणितले, म्हणजे ह्या क्षणाला बुद्धावतार संपलेला आहे आणि कलियुग लागलेला आहे. आणि कलियुग लागल्यानंतर जो आपल्या गोपाल खिलवर्ण धर्म मिळचे, म्हणजे कृष्णाने जे आपलं धर्माचं ज्ञान सांगितलं होतं जनाला, आपल्या हिंदू माणसांना, ते लोक विसरलेले आहेत. आणि याचा फायदा कोण? म्लेंचं समाज साधिते. म्लेंच म्हणजे कोण? मुस्लिम. संभाजी महाराज स्वतः लिहितात याचा फायदा घेऊन मुस्लिम सत्तांनी हा वेळ साधून, जे धर्मापासून भरकटलेले हिंदू ते वेळ साधून आपल्यावर अत्याचार, आपल्यावर आक्रमण केले, आपले मंदिरं हे पाडले. येना शोणितले कला विकले बुद्ध अवतार गते गोपाले खिलवर्ण धनुमीचे म्लेंचे समाज साधिते भूयस्तत्परी पालन आहे. म्हणजे या जमिनीचं रक्षण करण्यासाठी स्वरद्वेषीना स्वरद्वेषीना
स्वर म्हणजे कोण? देव. जे देवाचा द्वेष करतात यांचं परिपात्य करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि भूमी पालनासाठी आणि हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलेले 4 वर्णाचं, आपण जरी आज म्हणतो वर्ण कमी जास्त, 4 वर्णांचं रक्षण शिवाजी महाराजांनी केले असं संभाजी महाराज बोलतात. आज जरी आपण कमी असले होतो त्यावेळेस 4 वर्ण हे गुण्यागोविंदनात होते. एक मी नीचे मी कमी काही नव्हतं तसं. सर्व 4ही वर्ण एकदम गुण्यागोविंदनात होतात आणि खालच्या वर्णातील माणूस जन्माने वरच्या वर्णात पण जाऊ शकत होता. अशा 4 वर्णाचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांचा अवतार झाला. अशा स्पष्ट शब्दात संभाजी महाराजांनी बुद्धभूषणमध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची महती सांगितले. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. एखादा छंद तुम्ही आणखीन आम्हाला ऐकवला तर सगळ्या आमच्या चॅनलच्या व्ह्युअर्सना खूप आवडेल. तर दादा, शिवाजी महाराजांचं जे चतुरंग सैन्य होतं, चतुरंग सैन्य म्हणजे हत्ती, घोडदळ, म्हणजे हत्तीदळ, घोडदळ आणि रथदळ आणि पायदळ, हे सैन्य या युद्ध करायच्या टायमाला ज्या तोशीने जायचं, त्या सैन्यामध्ये जो वीररस भरलेला असायचा, ज्या तोशीने जायचं होतं त्याचं वर्णन कवी भूषण यांनी आपल्या एका छंदामधून केले आहे. साजी चतुरंग सैन्य अंग में उमंग धरी सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण बनत नाद बीहद नागारन के नदी नद मद गैबरन के रलत है. ऐल फैल खैल बैल खलग में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उछलत है. तारों से तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यो हलत है. सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. प्रस्तुत छंदामध्ये कवी भूषण सांगतात, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य वीर रसेने भरून अगदी तोशाने शत्रूवर चालून जायचं, तर सैन्यातील जे हत्ती होते, हत्ती उन्मत होऊन त्यांच्या गंडस्थळातून जो मध व्हायचा, अक्षरशः त्या मधाच्या जसा काय पूर आलाय आणि या पूर आल्यासारखं वाटत होतं आणि हत्तीच्या घोड्याच्या टापाने अक्षरशः आजूबाजूचे डोंगर हालतात की काय असं वाटत होतं. नागाराच्या घोड्याच्या टापाच्या आवाजाने शत्रू सैन्य पळून जात होतं आणि ह्या टापाच्या आवाजाने आणि हत्तीच्या ह्याच्या चालण्याच्या ह्याने ज्याप्रमाणे पारा एखाद्या पात्रात टाकल्यावर वरती खाली होतो, त्याप्रमाणे आपली धरणी कंप पाहून अशी कंप पावत होती. आणि ह्याच वेळेस एवढी धूळ उडत होती, त्या धुळीमध्ये तळतप उन्हामध्ये दुपारचा तळपता सूर्य, संध्याकाळी जशी एखाद्या आबाळ आल्यावर टिमटिमती चांदणी चमकल, अक्षरशः एवढी धूळ वरती त्या सभोवताली उडत होती की सूर्य एखाद्या चांदणीप्रमाणे चमकत होता. एवढ्या सुंदर शब्दामध्ये कवी भूषण यांनी या छंदामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन केलं आहे. खूप खूप धन्यवाद दादा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. छान दादा, आपल्याला छंद किंवा बुद्धभूषण मधले काव्य आपल्याला सांगितलेत. दादा, आमचा असा तुम्ही 2-3 वेळा सांगितलं, आमच्या इच्छा वाढायला लागल्यात. आणखीन तुमच्याकडून असं काहीतरी काव्य ऐकायला मिळावं तर, आणि मी तुम्हाला छोटासा एक हट्ट करतोय, तुम्ही तो आमचा पूर्ण करावा सगळ्यांचा, अशी अपेक्षा करतो. आणखीन एखादा छंद. तर दादा, एक शिवाजी महाराज महती सांगताना औरंगजेब म्हणजे त्या काळातील आशिया खंडातील म्हणजे जगातील 8व्या क्रमांकाचा सर्वात मोठा राजा, म्हणजे एवढं मोठं क्षेत्र त्याचं होतं. भारतातील 52 राजे त्याला खंडणी देत होते, म्हणजे मोठे मोठे खंड त्याचे म्हणजे गुलाम थोडक्यात हे झालेले स्वीकारलेले, त्यांची राज्यसत्ता स्वीकारून त्यांना खंडणी देत होते. पण अशा वेळी शिवाजी महाराज एवढ्या मोठ्या राजाला झुगाडून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं. पण त्यांच्या शूरा पराक्रमाची एवढी महती होती की औरंगजेब त्यांच्या नादाला लागला नाही. तर त्याच्याविषयी एक छंद कवी भूषण यांनी लिहिलेला आहे. तर कवी भूषण या छंदामध्ये काय केलेलं आहे, पुरम कमल कम दुज है कदम फुल गौर है गुलाब राणा केतकी बिराज है. पांडुरी पवार जुई सोवत है चंदावत सरस बुंदेला सो चमेली साजबाज है. भूषण बनत मुचकुंद बड गुजर है बगेले बसंत सब कुसुम समाज है. लेई रस येत नको बैठन सकत है आली औरंगजेब चंपा शिवराज है. आली औरंगजेब चंपा शिवराज है. प्रस्तुत छंदामध्ये कवी भूषण सांगतात की हे जे हिंदुस्थानातील जे मोठे मोठे राजे आहेत, ते राजे
राजांना सर्व एक एक फुलाची उपमा दिलेली आहे. म्हणजे कुर्म वंशाचे कुशाव आणि कुमावत हे राजांना त्यांनी कमळाची उपमा, गौडांना गुलाबाची उपमा, पवारांना पांढरी फुलाची उपमा, बडगुजरांना मुचकुंद फुलाची उपमा, अशा प्रत्येक राजाला त्यांनी वेगवेगळ्या फुलाची उपमा दिलेली आहे. आणि औरंगजेब कोण? भ्रमर म्हणजे आली म्हणजे भ्रमर म्हणजे भुंगा हा प्रत्येक फुलामध्ये जाऊन मध गोळा करतो. पण शिवाजी महाराजांना त्यांनी चाफ्याची उपमा दिली आहे. भ्रमर सर्व फुलावर जाऊन मध गोळा करतो, पण चाफ्याच्या फुलाकडे कधी फिरकत नाही, कारण चाफ्याच्या फुलामध्ये मध नसतो, त्यामुळे त्याच्याकडे तो कधीच फिरकत नाही. ह्याचा अर्थ कसा की पूर्ण राजांच्या नादी लागून तो खंडणी गोळा करतो, पण शिवाजी महाराजांच्या शौर्यापुढे शिवाजी महाराजांच्या नादाला तो लागत नाही. मग ते सांगण्यासाठी कवी भूषण यांनी एवढं छान फुलांची उपमा देऊन हे शिवाजी महाराजांची महती सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद दादा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. बघा, आपल्याला छान अशा पद्धतीने छंदांचं आपल्याला अनुकरण करायला भेटलं, ऐकायला मिळालं. आणि या सगळ्या छंदांमधून जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा जो आपण इतिहास आजला ऐकतो तो सत्यातला आहे. म्हणजे तुम्हाला काव्यांमधला, बखरींमधला इतिहास हा तुम्हाला सत्यता सांगणार आहे. इव्हन तुम्ही जर आता पिक्चरच्या माध्यमातून किंवा तुम्ही एखाद्या सिरियलच्या माध्यमातून जर तुम्ही इतिहास बघत असाल किंवा आताचे जे नवीन जे उपजत आलेले इतिहासकार आहेत यांच्याकडून तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक समान म्हणजे सर्व धर्म संभाववाला किंवा कमजोर राजा असे खूप आपल्याकडे टीका करणारे पण आहेत. या सगळ्यांना सडेतोड उत्तर जर कुठे असेल ना तर अशा छंदांमधनं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये राहिलेत. संभाजी महाराजांनी त्यामुळे याला कोणीही डिनाय करू शकत नाही, याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि मी खरोखर पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मानतो दादा. मी छान असं मार्गदर्शन केलं. अशीच साथ, अशीच वेळ आम्हाला नेहमी मिळो. धन्यवाद. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमस्कार मंडळी, आज आपण आलो उंबरखिंड या समरभूमी या इथे. तर या जागेचा इतिहास आपल्याला दीपक दादा सांगतील. तर मित्रांनो, जय शिवराय. जय आपलं स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान पुण्यामध्ये आला होता आणि पुण्या या भागामध्ये त्याने एकदम जाळपोळ केली, पण चाकणचा किल्ला घ्यायला गेला, पण चाकणचा किल्ला काही त्याला घेता आला नाही, पुढे दिला पण यश कुठे भेटना. म्हणून त्याने परांड्याचा किल्ला जिंकलेला कारतलब खान हा माघारी पुण्यामध्ये आल्यावर त्याला शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये विजयासाठी उतरवलं. तर त्याच्याबरोबर रायबागन आणि मोठे मोठे सरदार दिले, 30,000ची फौज दिली. असा कारतलब खान पुणे, लोणावळा, पुण्याच्या त्याच्या पलीकडे विसापूर, लोहगड ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून हा खाली आंबेनळीच्या घाटातून खाली उतरला. शिवाजी महाराजांना ही माहिती होताच शिवाजी महाराजांना स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना 5-6 हजार सैन्य घेऊन पाठवलं आणि ह्या लढाईमध्ये स्वतः शिवाजी महाराज या परिसरामध्ये, हे म्हणजे आपली मराठ्यांची शौर्यभूमी आहे, ही रणभूमी आहे, या परिसरामध्ये 30,000 सैन्य घेऊन अमाप धनसामुग्री, जवळजवळ 90-100 हत्ती, 900 उंट आणि अमाप अशी घोडी घेऊन स्वराज्यावर चालून आलेला कारतलब खान ह्याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी अगदी कमी सैन्यासह त्याचा मोठा पराभव केला. शिवाजी महाराजांनी असं भासवलं की हे सर्व सैन्य, आपलं मराठी सैन्य ह्या झाडात दडून बसलं आणि येणाऱ्या सैन्यावर बाणाने वर्षाव केला. ही लढाई आपण शिवाजी महाराजांनी बाणाच्या सैन्य, धनुष्य बाणाच्या सैन्य लढलेली आहे. आणि स्वतः शिवाजी महाराज एका पांढऱ्या घोडीवर राजेशाही पोशाख करून, चिलकत घालून आणि भाता आणि धनुष्य घेऊन शिवाजी महाराज ह्या राणा युद्धामध्ये उतरले आणि एवढी त्याची तांगडतोड केली मुघल सैन्याची की रायबागांनी परत त्याला सांगितलं आपला इथं विजय होऊ शकत नाही, तुम्ही शिवाजी महाराजांची म्हणजे शरणागती पत्करा, तुम्ही माफी मागून तुम्ही. शिवाजी महाराजांबरोबर कारतलब खानाने जो वकील पाठवला तर शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं तू इथं आलाय, आम्ही तुला सोडतो, पण जे आलेलं जे साधन सामुग्रीत ते तुला इथंच सोडून जावं लागेल.
आणि कारतलब खानाने सपशल शरणागती पत्करून त्याच्याबरोबर आलेले 900 उंट 90-100 हत्ती आमापासा दारुगोळा आणि युद्ध सामुग्री साधन साहित्य त्याचे आणलेले रसद हितच सोडून तो निघून गेला आणि एवढा मोठा म्हणजे स्वराज्यासाठी हे धनसंपत्ती भेटली, एवढा मोठा विजय अक्षरशः 4-5 हजार सैन्यांनी शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांनी या शौर्यभूमीवर गाजवलेला आहे. अशा या शौर्यभूमीवर आपण आज आलेलो आहोत. सर्वांनी हे शौर्यभूमीचं शौर्य आपल्या मनात ठेवलं पाहिजे आणि आपणही या शौर्याने म्हणजे आपण आयुष्य हे पुढं चालवले पाहिजे शिवाजी महाराज स्मरण करून. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धन्यवाद दीपक दादा. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही टेक केअर, बाय, काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.